रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी साप्ताहिक रायगडचे वादळ आणि रायगडची झुंज न्यूजमध्ये कर्जतमधील श्रीराम पूल परिसरातील रस्त्याचे काम रखडलेल्या दुभाजकामुळे वाहतुकीचा बोजवारा, विठ्ठल मूर्तीसमोरच रस्त्याची दुर्दशा या आशयाची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाने तातडीने हालचाल करत MMRDA मार्फत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. कर्जत शहरातील श्रीराम पूल परिसरातून जाणारा कर्जत मुरबाड हा प्रमुख मार्ग शहराच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे व दुभाजक उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम दीर्घकाळ अपूर्ण अवस्थेत राहिल्याने रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. तसेच दुभाजकाचे काम अर्धवट राहिल्याने रस्त्यावर दगडविटांचे ढिगारे पडून वाहन चालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला होता. या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचप्रमाणे पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. विशेषतः वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणीही पुढे आली होती. विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कर्जत शहरासाठी श्रीराम पूल परिसर हा महत्त्वाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून येथे प्रति पंढरपूर आळंदी संकल्पना साकारण्यात आली असून भव्य विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे. धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळासमोर रस्त्याची झालेली दुरावस्था नागरिकांसाठी खंत व्यक्त करणारी बाब ठरत होती. साप्ताहिक रायगडचे वादळ आणि रायगडची झुंज चॅनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे आणि कर्जत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 चे विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी MMRDA विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून कामं लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय साधून रखडलेले दुभाजक व रस्त्याचे संपूर्ण काम वेळेत पूर्ण करावे, जेणेकरून संभाव्य अपघात टळतील आणि परिसराचे सौंदर्य अबाधित राहील, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.